सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा, आपल्या युट्यूबचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा चॅप्टर आपण पाहत होतो। हा क्लास 12th मधला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा चॅप्टर नंबर फिजिक्सचा 6वा आहे आणि हा चॅप्टर तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड मध्ये 6 मार्क्सला थेरीला विचारला जातो। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर तुम्हाला एमएसटी सीईटी ला सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। ज्यांनी मागलचा व्हिडिओ नाही पाहिला त्यांनी पहिल्यांदा मागलचा व्हिडिओ नक्की पाहावा, कारण की तुम्हाला आणखीन मोर क्लिअर होईल। पहा, वेळ न लावता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही थोडस रिवाइज करू की आपण पाहिलं होतं बघा, त्याच्यामध्ये काही वेव्हच्या प्रॉपर्टीज ऑफ वेव्हच्या 5 प्रॉपर्टीज आहेत। एक होतं त्यामध्ये आपण एम्प्लिट्यूड पाहिलं होतं, त्याच्यानंतर वेव्हलेंथ पाहिली होती, त्याच्यानंतर टाइम पिरियड, त्याची फ्रिक्वेन्सी आणि वेलोसिटी। आता विद्यार्थी मित्रांनो, सी हिअर द रिलेशनशिप बिटवीन द वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ। ह्या तिघांचं आपल्याला पाहायचं रिलेशनशिप म्हणजे काय रिलेशन आहे या तिघांमध्ये। सो वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ। बघा, वेलोसिटीचा फॉर्म्युला असतो वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम। हिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हो, दोन वेव्ह मधलं अंतर। आता ही आपली एकंदरीत वेव्ह आहे। आता बघा, ही वेव्ह आहे तर काय होणार हो, या वेव्ह मधून इथून इथपर्यंत अंतर असतो लॅम्बडा, हा झाला त्या वेव्हचा डिस्प्लेसमेंट। ही वेव्ह इथून इथपर्यंत काय केली वेव्हनं, डिस्प्लेसमेंट केलं। मग काय असणार डिस्प्लेसमेंटला, वेलोसिटीचं v इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट, लॅम्बडा अपॉन टाइम कॅपिटल टी। का इथून इथपर्यंत यायला काय टाइम किती लागतो, कॅपिटल टी लागतो। आता काय करणार मग, बस v इज इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन टी। बट वी नो काय माहित आहे हो, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड n इज इक्वल्स टू 1 डिवाइडेड बाय t। बस याला असं लिहितो आपण, v इज इक्वल्स टू 1/t इंटू लॅम्बडा, आणि 1/t च्या जागेवर काय लिहिणार हो मी, n लिहिणार, म्हणून v इज इक्वल्स टू n लॅम्बडा। बघा, असं आलं होतं हे v इज इक्वल्स टू n लॅम्बडा। आता काय केलं आपण, n इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडा, फक्त n ची व्हॅल्यू ठेवली, हा लॅम्बडा तिकडे गेला, तर v अपॉन लॅम्बडा झाला n। See here, n is equals to 1/t. It is a reciprocal of time period. त्यानंतर पाहिलं होतं बघा, angular frequency ओमेगा। ओमेगा इज अ angular frequency आणि किती असते हो, 2π/t और 2πn ही झाली ओमेगा। ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हा त्यानंतर बघा, वेव्ह नंबर कशाने इंडिकेट करतो, k ने। मग कसं दाखवणार वेव्ह नंबर, 2π लॅम्बडा इज अ वेव्ह नंबर। त्याच्यानंतर बघा, इक्वेशन ऑफ SHM सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन काय सांगते, y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस और माइनस kx और y इज इक्वल्स टू a sin kx माइनस ओमेगा t, where k is काय हो, वेव्ह नंबर, and omega is a angular frequency, t is a time, x is a displacement, a is a amplitude। yes, ह्या सगळ्या। आता साइन काय हो, साइन वेव्ह आहे, ही जी वेव्ह आहे त्याला म्हणतो आपण सायनोसिडल वेव्ह। अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी यामध्ये पाहायला भेटतात, हे लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो। म्हटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला कळेल ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या। सो वेळ न लावता आपण पुढे जाऊ। बघा इथे काय दिले हो, एक्सप्रेशन फॉर सिंपल प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस। कशाचं एक्सप्रेशन काढायचंय, सिंपल प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, ती कशी चालली हो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ने मूव्ह करायली। जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर काय होणार हो, बघा, एक्सप्रेशन फॉर सिंपल प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज काय एक्सप्रेशन आहे, आपण आताच पाहिलं होतं, काय होतं, y इज इक्वल्स टू a sin kx मायनस ओमेगा टी। पुन्हा इथे y इज इक्वल्स टू a sin kx मायनस ओमेगा टी। आता काय करणार मग, y काय आहे, डिस्प्लेसमेंट, a काय आहे, एम्प्लिट्यूड, ओमेगा काय आहे बघा अँगुलर फ्रिक्वेन्सी, आणि k काय आहे, वेव्ह नंबर। मग काय करायचंय, ओमेगा इज इक्वल्स टू 2π/t। बघा इथं आता काय करणार, वेगवेगळे फॉर्म कराय। आता बघा,
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तर इथं काय येतो निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथं काय येणार पॉझिटिव्ह. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे येणार निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे येणार पॉझिटिव्ह. मग काय भेटेल बघा, y बरोबर ए साइन, आता k ला काय लिहू शकतो 2 पाय बाय लॅमडा x मायनस 2 पाय n इंटू टी. काय केलं, k ची व्हॅल्यू इथं पुट केली, ओमेगा ची व्हॅल्यू इथं पुट केली. k ची व्हॅल्यू 2 पाय बाय लॅमडा, x ला x, ओमेगा ची व्हॅल्यू 2 पाय n, t ला t. आता काय करणार 2 पाय बाहेर घ्या, y बरोबर a साइन 2 पाय x बाय लॅमडा मायनस एन टी. इथपर्यंत लक्षात येते. हा, आता काय करणार आता त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, n म्हणजे काय बट n बरोबर 1 बाय टी, तर y बरोबर a साइन 2 पाय x अपॉन लॅमडा मायनस स्मॉल टी डिवाइड बाय कॅपिटल टी. इथपर्यंत लिहू शकतो. व्हेरी गुड. आता त्याच्यानंतर काय लिहू शकतो आपण, हे झाले त्याचे 3 इक्वेशन. पुन्हा तुम्ही लिहू शकता, लॅमडाची व्हॅल्यू लिहिली का, ठीक आहे. इथपर्यंत ह्या इक्वेशनला तुम्ही लक्षात, येस, असे तुम्हाला इक्वेशन भेटतात. आता ह्याचा यूज कुठे आहे, whenever we solve the numericals in various types, then we can use these formulas and solve the numericals. म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल. सो कळते, येस. बघा नेक्स्ट, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. वेव्हचं काय होणार रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, पुन्हा वापस येणे. बघा हा काय हा रफ सरफेस आहे, हा स्मूथ सरफेस आहे. मग काय व्हायले व्हेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द, कुठे झाली थ्रू अ मीडियम, मीडियमच्या थ्रू काय व्हायली ट्रॅव्हलिंग व्हायली, रिचेस ऍज इंटरफेस सेपरेटिंग. बघा 2 मीडिया, हा इंटरफेस आहे, हा 2 मीडियाला काय करायला आहे सेपरेट करायला आहे. अ सर्टन पार्ट ऑफ वेव्ह एनर्जी कम बॅक इन द सेम मीडियम. बट काय होणार, या सेम मीडियम मध्ये एनर्जी काय होते वापस येते, कम बॅक होते. दिस वेव्ह चेंजेस इट्स डायरेक्शन द ट्रॅव्हल, म्हणजे काय करणार त्याच्या ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन ही वेव्ह चेंज, म्हणजे वेव्ह जशी अशी चालली ही शिफ्ट बदलून अशी पुन्हा त्याच मीडियम मध्ये वापस येते. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. म्हणजे एकाच मीडियम मधून वेव्ह जाऊन पुन्हा त्याच मीडियम मध्ये पुन्हा त्याच मार्गाने वापस येणार, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. आता बघा वेव्ह कशी चालली अशी चालली, आणि वाली यायली कशी अशी. बघा हा आहे क्रस्ट, हा आहे ट्रफ, क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ. बघा इथं ट्रफ कोइन्साइड व्हायलाय आणि इथून काय निघालाय क्रस्ट बाहेर निघालाय, म्हणजे काय व्हायलाय चेंज झाली. हा, म्हणजे आपली डायरेक्शन वेव्ह काय करते चेंज. ही इन्सिडेंट रे आहे, ही रिफ्लेक्टेड रे आहे. ह्याला म्हणणार इन्सिडेंट वेव्ह, इन्सिडेंट वेव्ह. ही आहे रिफ्लेक्टेड वेव्ह. लक्ष द्या, 2 वेव्ह आहेत, एक इन्सिडेंट वेव्ह, एक रिफ्लेक्टेड वेव्ह. इथून इन्सिडेंट व्हायली, इथून रिफ्लेक्टेड व्हायली, याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज. लक्षात येईल. हा, नेक्स्ट पहा, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम. आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय व्हायलंय वेव्हचं रिफ्लेक्शन व्हायलंय. कोणती वेव्ह आहे ट्रान्सव्हर्स वेव्हचं रिफ्लेक्शन व्हायलंय. कुठून, हा डेन्सर मीडियम आहे. इथे लिहिणार आपण हा कोणता मीडियम आहे हा आहे डेन्सर मीडियम. हा, आता डेन्सर मीडियम म्हणजे काय, समोर भिंत आहे आणि मी असा चाललो, असा जाऊन असा सरळ जाईल का नाही, तिथून मग काय येणार वापस येणार. पण असा जाऊन असाच वापस येईल का असा जाऊन असा वापस येईल का नाही. का होणार, मी असा जाणार भिंतीला टच होणार आणि असा फेज शिफ्ट. बघा हा क्रस्ट इकडं इन्सिडेंट व्हायलाय आणि ट्रफ कडून वापस येईल. वेव्ह क्रस्ट कडून चालली आणि ट्रफ कडून वापस येईल. अशा प्रकारे वेव्हचं काय होतं रिफ्लेक्शन होतं. कुठून, डेन्सर मीडियम. ही कोणती वेव्ह आहे, ही आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह.
ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण शिकलो. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय असती, जी वेव्ह काय असते हो, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला जी वेव्ह कशी असणार, परपेंडिक्युलर, त्या वेव्हला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग when the wave traveling कशानो from rarer medium to denser medium, लिहा विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिणार when a wave travel from a rarer medium to denser medium, then crust get reflected into trough and trough get reflected into crust. बघा काय होते हो, जेव्हा when wave travel from rarer medium to denser medium, then crust, हा काय हो, हा आहे crust, तर याचं रिफ्लेक्शन होऊन काय व्हायला हो, हा भेटायलाय ट्रफ. When crust get reflected into trough or trough get reflected into crust, तेव्हा काय होणार, रिफ्लेक्शन होतो. आता इथे काय आलंय, द फेज डिफरन्स बिटवीन द फेज डिफरन्स बिटवीन पाय, किती असेल फेज डिफरन्स, पाय. यस, और असं लिहा, टू waves is पाय. किती आहे फेज डिफरन्स, पाय. का पाय, हा पाय बाय 2, लक्ष द्या, हा पाय बाय 2 आणि हा पाय बाय 2, असा फेज डिफरन्स किती आला हो, पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय, म्हणून फेज डिफरन्स किती आला, पाय. आता बघा काय होणार, इक्वेशन ऑफ वेव्ह इज y बरोबर a sin kx मायनस ओमेगा टी. यस, अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन भेटती. नेक्स्ट लिहायचं आपल्याला, बघा तर काय होणार, बघा या ठिकाणी जेव्हा डेन्सर मीडियम मधून वेव्हचं रिफ्लेक्शन होतं, तेव्हा वेव्ह काय करते, क्रस्टचं कन्व्हर्जन ट्रफ मध्ये आणि ट्रफचं कन्व्हर्जन क्रस्ट मध्ये होतं, तेव्हा त्याला काय म्हणणार, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स फ्रॉम डेन्सर मीडियम. आता जेव्हा डेन्सर मीडियम मधून रिफ्लेक्शन होतं, तेव्हा जो फेज डिफरन्स असतो त्या दोन वेव्ह मधला, तर तो असतो पाय. नेक्स्ट लिहा, बघा नेक्स्ट, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम रेरर मीडियम. आता पुढचा मीडियम कोणता आहे, रेरर आहे. तर रिंग ठेवली आणि आपण काय करायला, एक दोरी घेतली आणि असं जर्क प्रोड्यूस केला, तर ती दोरी काय होणार, त्या रिंगला फ्लक्च्युएट करते आणि पुन्हा तेच वेव्ह आपल्याला वापस भेटणार, म्हणजे तीच वेव्ह वापस भेटते. मग इथं आपल्याला लिहायचं, व्हेन एक सेकंड, when wave travel from denser medium to the rarer medium, then crust get reflected into crust or trough get reflected
into trough is next बघा then the phase difference between two waves is किती असणार हो 0 किती असेल 0 का 0 कारण की दोन्ही वेव्ह एकमेकांमध्ये काय व्हायल्यात मर्ज व्हायल्यात म्हणून हा किती असतो 0 असं काय वाटलं तर 0 ठीक आहे कळते द इक्वेशन ऑफ waves is y बरोबर a sin kx minus omega t बघा विद्यार्थी मित्रांनो काय व्हायलंय हा रेरर मीडियम आहे हा कोणता मीडियम आहे हो रेरर मीडियम आहे when wave travel from rarer medium to denser medium then crust get reflected into crust and trough get reflected into trough त्याला काय म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्स वेव्हचं काय होतं रिफ्लेक्शन होतं बघा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम मधून लॉन्जिट्युडिनल वेव्हचं रिफ्लेक्शन कसं होणार आता नेमकं लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय आपण पाहिलं काय असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह अशी वेव्ह कशी वेव्ह हा अशी वेव्ह जी काय असणार प्रोपोगेशनला डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला पॅरलल असती जी वेव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला पॅरलल असेल त्या वेव्हला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह असे म्हणतो मग लॉन्जिट्युडिनल वेव्हचं पुन्हा पाहायचं एक डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्शन आणि एक रेरर मीडियम पासून रिफ्लेक्शन पहिलं दिलंय डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्शन यस बघा डेन्सर मीडियम पासून ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्हचं रिफ्लेक्शन कसं होतं पुन्हा रेरर मीडियम पासून पाहू मग काय होणार when the longitudinal wave is travel from rarer medium to the denser medium then तेव्हा काय होईल then हा काय होणार compression get converted into compression and rarefaction get converted into rarefaction compression get converted into compression or rarefaction get converted into rarefaction आता ही वेव्ह कशी जाती कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन असं करत मूव्ह होती मग इथं काय होणार हो कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन जर झालं तर याच्यामधला जो फेज डिफरन्स आहे मला सांगा सारख्या वेव्ह मध्ये फेज डिफरन्स किती असतो 0 या द फेज डिफरन्स बिटवीन टू waves is 0 या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती येणार 0 आणि जेव्हा फेज डिफरन्स 0 आला तेव्हा काय होतं कन्स्ट्रक्शन होतं त्या दोघांचं आता बघा इथं रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह फ्रॉम रेरर मीडियम आता रेरर मीडियम पासून रिफ्लेक्शन कसं होणार याची एक डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो सी हिअर इन दिस युअर चॅप्टर दिस इज द टेक्स्ट बुक याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे एक डायग्राम पाहावयास भेटेल अशी डायग्राम आहे आपल्याला इथं पाहायची बघा ही डायग्राम आहे आता इथं काय होणार बघा पहा मी तुम्हाला सांगतो हिअर
लक्ष द्या बघा, इथे ही डायग्राम आहे. इथे काय होतं बघा, तुम्हाला काय दिसून राहिलं याच्यात बघा, इथं हे रेअर फॅक्शन, रेअर मीडियम, हा रेअर मीडियम कोण आहे फ्रॉम रेअर मीडियम. रेअर मीडियम मध्ये गेलं रेअर फॅक्शन, तर त्याचं कन्वर्जन झालं कॉम्प्रेशन. म्हणजे कॉम्प्रेशन गेट कन्वर्टेड इनटू रेअर फॅक्शन और रेअर फॅक्शन गेट कन्वर्टेड इनटू कॉम्प्रेशन. म्हणजे काय, when the longitudinal wave travel from कुठून कुठे हो, डेन्सर मीडियम टू rarer medium, then the compression get converted into a rarefaction or rarefaction get converted into compression. मग काय होणार हो, द phase difference between two waves is किती येईल पाय. फेज डिफरन्स किती येतो 180 पाय और 180 डिग्री. इथपर्यंत कळतं का, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन वेगवेगळे आहेत म्हणून फेज डिफरन्स किती येणार, पाय बाय 2 प्लस मिळून काय होतो पाय, म्हणून फेज डिफरन्स दोघांचा आला पाय. आणि इथं फेज डिफरन्स किती आला होता हो बघा, इथं आला होता फेज डिफरन्स इज 0, इथं फेज डिफरन्स येतो पाय. कळते इथपर्यंत तुम्हाला की फेज डिफरन्स पाय कसा आलाय. सो आपल्याला पुढे पाहायचे बघा, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह when two or more wave traveling along the same path. तेव्हा काय म्हणतो, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह. यस या, when two or more wave traveling to the same path called superposition of wave. त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. कसं बघा, ही एक वेव्ह आहे या पॉइंटला आणि ही एक वेव्ह आहे या पॉइंटला. तर ही वेव्ह हे डिस्प्लेसमेंट x1 च डिस्प्लेसमेंट x2, इथं काहीतरी नाव द्या p बरोबर x1 प्लस x2. हे झालं सुपरपोजिशन पॉइंट, असं ह्याला म्हणणार आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. बघा नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. यांचं प्रिन्सिपल तत्व काय, प्रिन्सिपल व्हेन बघा ते सेम आहे, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेव्ह एका सेम समान मार्गाने आणि समान अँप्लिट्यूडच्या दोन वेव्ह, समान फ्रिक्वेन्सीच्या दोन वेव्ह अलॉंग द सेम पाथ ट्रॅव्हल होत असतील, तर तेव्हा ज्या पॉइंटला त्या रीच करायला पोहोचायला तिथं काय भेटतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट भेटतं. त्याला म्हणतो आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. बघा, when two or more waves traveling through a medium passes through a common point, each wave produces its own displacement at that point independent of the presence of other waves. म्हणजे एक वेव्ह दुसऱ्या वेव्ह पेक्षा वेगळी असते. The resultant displacement at that point is equal to the vector sum, म्हणजे त्या दोघांचे बेरीज, the displacement of due to the individual wave at that point. म्हणजे काय, तिथं एक वेव्ह ही आणि ही दुसरी वेव्ह काय होणार हो, इथं पोहोचतील ह्या पॉइंट P वर, याला नाव द्या P. मग काय होणार, ह्याला नाव द्या x1
त्याला नाव द्या x2. मग x1 बरोबर काय भेटलं a1 sin ओमेगा kx मायनस ओमेगा टी. नाव द्या x2. तर इथं भेटणार x1 प्लस x2. ह्या दोघांचं काय घेतो आपण रिझल्टंट घेतो. त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. इथपर्यंत आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. कळते इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो. सो आपण इथं थांबू. बाकी पुढचा पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा कंटिन्यू करूयात. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की जोडत राहा. त्यासोबत तुम्हाला अपडेटेशन भेटतील आणि नक्की हा चॅप्टर आपण पूर्ण घेण्याचा प्रयत्न करू आपल्या YouTube चॅनलवर. तसेच इथून तुमचे जेवढे 12चे चॅप्टर असतील तेवढे आपण पुन्हा घेऊ आणि काही इम्पॉर्टंट तुमच्यासाठी न्यूमेरिकल सिरीज आणि काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.